नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अनवट वाट ह्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आध्यात्मिक योगगुरू श्री श्री रविशंकर यांना आपण सगळे ओळखतो. त्यांचं बँगलोरला जे केंद्र आहे त्या केंद्राच्या माध्यमातून ते देशभर किंवा जगभर अनेक उपक्रम राबवत असतात आणि विशेषतः निसर्गाची पूजा करणारे बांधव, त्याच्यानंतर शेती करणारे शेतकरी यांच्याबद्दल त्यांच्या मनात आस्था आहे आणि त्यांचे अनेक कार्यक्रम अशा लोकांना केंद्रस्थानी ठेवून आखलेले असतात. आता त्यांचं जे कार्य आहे ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून चालू आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जगण्याची कला. ती कला ते शिकवत असतात. त्याच्यामध्ये शरीर, मन, अध्यात्म, आत्मा यांना योग्य प्रकारे वळण लावणं, प्रशिक्षण देणं, त्याच्यामध्ये योग, आध्यात्मिक क्रिया यांचा विविध प्रकारचा प्रशिक्षणाचा समावेश होतो. आणि शेतकऱ्यांनी किंवा आपल्या नागरिकांनी चांगल्या प्रकारचं उन्नत जीवन जगावं, जे आध्यात्मिकदृष्ट्या, योगदृष्ट्या हे समृद्ध असेल, उत्साहवर्धक असेल आणि त्याच्यामध्ये निराशा, न्यूनगंड याला स्थान नसेल. अशा पद्धतीने त्यांनी एक किसान समृद्धी महोत्सव 3 म्हणजे कदाचित यापूर्वी 2 झाले असावे, 2025चा हा 3रा असावा. तिथे त्यांनी किसान समृद्धी महोत्सवाअंतर्गत जो त्यांचा प्रोजेक्ट भारत आहे त्या कार्यक्रमासाठी त्यांनी विदर्भाच्या दुष्काळी भागातील 1000 शेतकऱ्यांना निमंत्रित केलं होतं. ते सगळे शेतकरी तिथे बंगलोरला विमानाने दाखल झाले होते आणि त्यांच्यापुढे त्यांनी मार्गदर्शन करताना असं सांगितलं की संपूर्ण देशात 23 लाख लोकांना नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण दिलेलं आहे. 1 लाखाहून अधिक जलसंधारण म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशनची कामं करण्यात आलेली आहे आणि 20,000हून अधिक गावांमध्ये 3.5 कोटी लोकांनी, शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. आणि शेतकऱ्यांनी आपलं मनोबल उंच ठेवायला हवं आणि दुष्काळ असेल, आवर्षण असेल, अवकाळी पाऊस असेल, या सगळ्यांना तोंड देण्यासाठी धीर, संयम, श्रद्धा, सबुरी आणि आपलं मानसिक बल जे योग आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून उपलब्ध होतं किंवा वृद्धिंगत होतं, जागरूक होतं, त्याचा आधार घेतला पाहिजे. ही झाली त्या कार्यक्रमाची थोडक्यात पार्श्वभूमी. तथापि तिथे श्री श्री रविशंकर हे काय म्हणाले तर त्यांनी त्या सगळ्यांपुढे बोलताना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला की तुमचं आजचं मनोबल आणि आत्मविश्वास उंच आहे, तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून काम करत आहात, परंतु ह्या देशाला ऋषी आणि कृषी नसते तर हा देश केव्हा संपला असता. आता ऋषीच्या माध्यमातून श्री श्री रविशंकर असतील, बाबा रामदेव असतील किंवा आत्ता महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले विविध साधू, संत, सज्जन, साधू हे सगळे असतील, ह्या सगळे ऋषीमुनीच आहेत, संत परंपराच आहे. ती भारताचं सत्व आणि तत्व जागरूक ठेवत आहे. त्यांच्या माध्यमातून सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. म्हणजे कसा, अप्रत्यक्षरित्या सनातन धर्म कुठे जाऊन स्वतःहून प्रचाराला लोक गोळा करून देवाचं काही दाखवून धर्मस्वीकार असं सांगत नाही. तो नैसर्गिक पद्धतीने पसरलेला, स्वीकारलेला आणि आजतागायत टिकून असलेला धर्म आहे. तेव्हा ऋषीमुनींच्या माध्यमातून सनातन धर्म आजतागायत टिकून आहे. आणि ऋषीमुनी हे एक प्रकारचे शेतकरीच होते. कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचं काम, कृषीच्या माध्यमातून विविध आश्रम स्थापन करून लोकांना सुसंस्कारित जीवन जगण्याचं ज्ञान, कर्म, प्रात्यक्षिक ऋषीमुनींनीच ह्या देशाला दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ऋषीमुनींचे आश्रम ही एक प्रकारची विद्यापीठेच होती आणि ह्या विद्यापीठातूनच राम असतील, कृष्ण असतील, विविध आपल्या देवदेवतांनी प्रशिक्षण घेऊनच
क्षत्रिय बाणा असेल, त्याच्यानंतर क्षत्रिय म्हणून काम असेल, संरक्षणाचं काम असेल, नागरिकांना किंवा या भारतभूमीतील लोकांना आदर्श असं जीवन जगण्याचं एक दिशादर्शक काम करून दाखवलेलं असेल. म्हणजे ते स्वतः श्रीराम प्रभू असतील, माता जानकी असेल, भ्राता लक्ष्मण असेल, परमसेवक बजरंगबली असतील किंवा श्रीकृष्ण भगवान असतील, युगंधर भगवान असतील, ज्यांनी श्रीमद गीतासारखा विश्वाला ललाटभूत ठरेल असा अमोघ ग्रंथ आपल्या सगळ्यांना दिला. तेव्हा ह्या सगळे हे ऋषीमुनी परंपरेतूनच आलेले छात्र होते. त्यामुळे ऋषीमुनी हीच ह्या भूमीचा आधार, या भूमीचा कणा आहे. आणि शेतकरी हाच ह्या भूमीचा पोशिंदा, अन्न देणारा, मुखी घास देणारा परमपिता आणि देवतुल्य असा आधारस्तंभ आहे असं म्हणायला काय हरकत नाही. या दोघांच्या माध्यमातूनच हजारो वर्ष आपण ह्या इथे जगत आलेलो आहोत. अजूनही आपण पुढे चाललेलो आहोत. कोणी कुठलाही पंथ घेऊन येवो, कोणी कोणाचंही नाव सांगो, कोणी असंही म्हणो आम्ही अशी भाकरी खातो, आम्ही तशी त्यांची भाकरी खातो. अरे पण भाकरीचं ज्ञान, भाकरीची कृषी सेवा ही ऋषीमुनींनी दिलेली आहे. आणि भाकर निर्माण करण्यासाठी जी ज्वारी बाजरी लागते ती हा शेतकरीच पिकवतो आपल्या शेतात. ती काय आभाळातून पडत नाही. तेव्हा त्याच्या कष्टाने आलेली धनधान्य तुम्ही तुमच्या नोकरीच्या पांढरपेशा व्यवसायातून आलेल्या पैशातून खरेदी करता आणि लोकांना तत्त्वज्ञान सांगता, जे मूलतः चुकीचं आहे. तेव्हा आपल्या ह्या वरच्या मजल्याला, मेंदूला दुरुस्त करण्याची गरज आहे. भारत हा पूर्वीही ऋषींचाच देश होता, ऋषी मुनी संतांचाच, साधूंचाच देश होता. आजही तो ऋषीमुनी साधूंचाच देश आहे. कारण सनातन धर्माशिवाय ह्या देशाला कुठलीही दुसरी परंपरा नाही. बाकीचे जे लोक आले ते इथं आधार घेऊन थांबले, आमच्या वळचणीला आले आणि इथे राहून त्यांनी आपला जो काय पुढे चालायचे ती चाल त्यांनी घेतली आणि पुढे चालत आहेत. त्यामुळे इथे येऊन जे पंथ, मग तो पारशी असेल, शीख पंथ असेल, झोराष्ट्रियन असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल किंवा इतर काही मुस्लिम वगैरे असतील, ते येऊन इथं राहिले, आधार घेतला, जगले, जगतायत. आणि मूल आधार हा ऋषीमुनी, साधू संत आणि कृषी म्हणजे आपला बळीराजा हेच आहे. हेच श्री रविशंकर यांनी आपल्या बोलण्यातून दाखवून दिलेलं आहे. या वेगळं, यापेक्षा निराळं असं कोणाकडे असेल असं मला वाटत नाही. कारण त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातलेला आहे. आणि हा मुद्दा आपल्या देशाचा, आपल्या भारतभूमीचा, ह्या मातीचा मुख्य आधार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण शेतकरी जगेल तर तो शेतामध्ये काही पिकवेल आणि तो पिकवेल, त्याचं पोट भरेल, त्याच्या गरजा भागतील, तेव्हा ते धान्य, कडधान्य, फळे, फुले, अंडी, मांस बाजारात येतील आणि आपण नोकरदारी लोक आपल्याला मिळणाऱ्या वेतनातून ते विकत घेऊन आपली क्षुधा शांती करू, म्हणजे आपली भूक भागू. त्यामुळे शेतकरी किती महत्त्वाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि 90% शेतकरी हा सनातन धर्माला मानणारा, सनातन संस्कृतीतून आलेला आहे. हे बाकीच्या अवास्तव बडबड करणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यायला काही हरकत नाही. तेव्हा श्री रविशंकर यांचं जे प्रतिपादन आहे, ऋषी आणि कृषी नसते तर देश केव्हा संपला असता, हे 100% खरं आहे. त्याच्याशी कोणीही सहमत होईल. आणि श्री रविशंकर हे शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे काम करतायत, त्या कामाला आपण सर्वांनी नमस्कार करायला हवा, नतमस्तक व्हायला हवं. आणि ऋषी मुनी, संत, सज्जन आणि आपले कृषीचे धारण करते आपले शेतकरी, आपले बळीराजा हे या भूमीचा आधार आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या प्रती
सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजे. सीमेवरील जवान आणि शेतातील किसान, जय जवान जय किसान यांच्याप्रती कृतज्ञता हेच आपल्याला मानवता प्रदान करणार आहे. बाकी जे म्हणतात आमचं आसन आमचं तसन, आम्ही असं भाकरी कमवतो आणि अशी भाकरी खातो, तर त्यांनी आपलं ज्ञान थोडं दुरुस्त करून घेण्याची गरज आहे. अवास्तव काही गोष्टी ज्याला ते ज्ञान समजत आहेत ती माहिती त्यांनी पाजळवण्याची गरज नाही, असं माझं म्हणणं आहे. ऋषी आणि कृषीला नमस्कार करूया, जवान आणि किसान यांनासुद्धा नमस्कार करूया. आणि ह्या व्हिडिओला मी थांबतो आता. तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर. आणि हा अनवट वाट हा चॅनल तुम्हाला कसा वाटतो मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. या वाटेवरचे प्रवासी व्हा. हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.